हाय, मी कोकणची मुलगी अंकिता आणि आज मी निघाली आहे आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला. चला, सोबतच प्रवास करूया. कोणत्याही प्रवासाची सुरुवात चहाशिवाय होऊच शकत नाही. चहाप्रेमी नक्कीच सहमत होतील. हिरव्या निसर्गातून वाट काढत कोकण रेल्वेचा हा प्रवास अखेर सुरू झालाच. आणि सोबत आमचं हे पिल्लूसुद्धा होतं. प्रवासाचा आनंद लुटत कोकणातले हे सुंदर मनमोहक दृश्य बघत प्रवास सुरू होता. आणि कोकण रेल्वेच्या प्रवासात चिपळूणचा हा वडापाव खाणं म्हणजे शास्त्र असतं ते. नंतर आम्हाला दिसला हा अतिशय सुंदर असा उक्षीचा धबधबा, जो नजरेत भरत आम्ही पोहोचलो फायनली आमच्या गावी. माझं गाव रत्नागिरी आणि आमच्या कुलदेवीचं मंदिरही रत्नागिरीतच. प्रवासाला सुरुवात करताच आम्हाला लागला हा भाटे ब्रिज. या पुलावरून प्रवास करताना कोकणच्या समुद्राचा आणि खाडीचा जो देखावा दिसतो तो नजरेत साठवण्यासारखा असतो. ब्रिजवरचा मंद वारा आणि समोरची ही अथांगता, प्रवासाचा सारा थकवा एका क्षणात दूर होतो. ऑक्टोबर महिना असूनही आज वातावरण थोडं ढगाळच होतं, म्हणजे निसर्गाची आणखी एक सुंदर बाजू बघायला मिळणार. ब्रिज उतरताच सुरूच्या वनातून पुढे जात आम्हाला लागलं हे झरी विनायकाचं सुंदर मंदिर. भाटे किनाऱ्याच्या अगदी जवळ असल्याने इथे नेहमी शांत आणि प्रसन्न वातावरण असतं. कोणताही प्रवास सुरू करण्यापूर्वी विघ्नहर्त्याचं दर्शन घेणं ही आपल्या कोकणची खासियत. बाहेरूनच बाप्पाला हात जोडले आणि त्याच्या आशीर्वादाने आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. वातावरण ढगाळ होतंच, त्यातच पाऊसही सुरू झाला. कोकणचा पाऊस म्हणजे फक्त कोसळणारं पाणी नाही, तर मातीत विरघळलेली आपल्या माणसांची ऊब आहे. गाडीच्या काचेवर थेंब जमा होताना पाहणं आणि मातीचा तो सुगंध, खरंच शब्दात सांगता येणार नाही. या वातावरणात प्रवास करण्याचा आनंदच वेगळा. भिजलेल्या दृश्यांचा अनुभव घेत आम्ही पुढे पावस नजीकच्या गोळप पुलावर येऊन पोहोचलो आणि बघता बघता तो पूल क्रॉसही केला. पुढे आम्हाला लागला पुण्यपावन पावस गावचा एस.टी. स्टँड. स्वामी स्वरूपानंदांच्या या गावचा परिसर नेहमीच शांत आणि ऊर्जा देणारा असतो. निसर्गाच्या या सौंदर्यात भिजत शेवटी आम्ही पोहोचलो आमच्या कुलदेवीच्या मंदिरात. हे आहे मावळंगे गावातलं आई महाकालीचं मंदिर. शांत, रम्य आणि शक्तीचं प्रतीक. या मंदिराचं तेज आणि शांतता अनुभवण्यासारखी आहे. आणि ही आमची कुलदेवी आई महाकाली. देवीची मूर्ती खरंच खूप तेजस्वी आहे. त्याच बाजूला आमचे कुलदेव बसलेले आहेत, देव विमलेश्वर. म्हणतात ना, कुलदेवी आणि कुलदेव हे आपल्या घराण्याचे आईवडीलच असतात. त्यांच्या दर्शनाने आपल्याला एक नवी शक्ती आणि आशीर्वाद मिळतो. म्हणूनच वर्षातून एकदा तरी यांना भेटायला नक्की जावं. थोडा वेळ देवी आईजवळ बसून मन मोकळं केलं. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर इतका शांत आणि सुंदर होता की वेळ कसा गेला कळलंच नाही. हाच देखावा, ही सकारात्मक ऊर्जा आणि हे शांत क्षण मनात साठवून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. कोकणच्या या मुलीचा हा पहिला व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.